नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं टू पिझ्झा रूल. मी तुम्हाला सांगितलं होतं की कशी छोटी टीम असल्याने आपल्याला फायदा होतो टीम बिल्डिंगसाठी. आज आपण दुसऱ्या टूलवरती जाणार आहोत. दुसरा टूल आहे आपला टकमॅन्स स्टेजेस, हाऊ अ ग्रुप बिकम अ टीम. आता ह्या टूलमध्ये फार इम्पॉर्टंट आहे वेगवेगळे स्टेजेस टकमॅन यांनी सांगितलेले आहेत. वेगवेगळे स्टेजेस म्हणजे काय बघा. ॲज अ लीडर ज्याही वेळेस आपण एका टीमला सांभाळत असतो, टीमसोबत काम करत असतो, स्वतः सेल्फ अवेअर होऊन लक्षात घेणं गरजेचं आहे की आत्ताच्या घडीला माझी टीम कोणत्या स्टेजला आहे. तुम्हाला ज्यावेळेस कळतं की माझी टीम कोणत्या स्टेजला आहे, एक रिॲलिटी चेक ज्यावेळेस तुम्हाला मिळते, त्यावेळेस तुम्ही प्रॉपरली ॲक्ट करू शकतात. तुम्हाला प्रत्येक स्टेजेसला डिफरंट व्हायचं आहे मित्रांनो. प्रत्येक दिवस सारखं तुम्हाला वागायचं नाही आहे. प्रत्येक दिवस तुम्हाला सेम रिॲक्ट नाही करायचं किंवा ॲक्ट नाही करायचं आहे. चला ह्याला थोडंसं सिम्प्लिफाय करून मी तुम्हाला सांगतो. ज्याही वेळेस तुम्ही एखादे फादर किंवा मदर होतात, एक पॅरेंट होतात, तर बाळ ज्यावेळेस लहान असतं आपण त्यावेळेस त्याला वेगळ्या पद्धतीने ट्रीट करतो. जसा तो मुलगा किंवा मुलगी दुसरी तिसरी शाळेत जायला लागते, आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने ट्रीट करायला लागतो. कॉलेजेसला गेल्यानंतर आपण वेगळं ट्रीट करतो आणि कॉलेजनंतर ज्यावेळेस त्या मुलाचं मुलीचं लग्न होतं त्यावेळेस आपण पूर्णपणे पॅरेंटिंगच्या शूजमधून एक मित्रासारखे किंवा मैत्रिणीसारखे आपल्या मुलासोबत आपण वागत असतो. त्याच पद्धतीने इथे सुद्धा तुमच्या टीमची कोणती स्टेज चालू आहे त्या स्टेजप्रमाणे तुम्हाला वागणं फार इम्पॉर्टंट आहे. तुम्ही कसं वागतात ते फार इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यावरनंच आजचा आपला टकमॅनचा स्टेजचा रूल आहे. बघा ह्यामध्ये वेगळे स्टेजेस आहेत. तुम्हाला इथे दिसतं आहे स्क्रीनवरती. पहिलं आहे तुमचं फॉर्मिंग, दुसरं आहे तुमचं स्टॉमिंग, तिसरं आहे नॉमिंग आणि चौथं आहे परफॉर्मिंग आणि शेवटचं आहे ॲडजर्न नावाची स्टेज आहे. बरोबर आहे की नाही. आणि तुम्हाला वाय ॲक्सिसला दिसत असेल इंटेन्सिटी. इथे मी तुम्हाला मार्क करतो आहे स्क्रीनवरती इंटेन्सिटी. आता कुठलीही टीम ज्यावेळेस बनत असते, घडत असते, त्यावेळेस ही वेगळ्या स्टेजेसमधून जात असते. टीम बिल्डिंग काही एक डेस्टिनेशन नाही आहे, इट्स अ प्रोसेस. सातत्याने टीम बदलत असते, नवीन लोक येत असतात, जुने लोक जात असतात. त्यामुळे सातत्याने टीमचं इव्हॉल्युशन होणं गरजेचं आहे. कधी टीम ह्या स्टेजमध्ये असते, कधी टीम त्या स्टेजमध्ये असते. एखादा प्रोजेक्ट स्टार्टपासून एंड होताना सुद्धा टीम वेगळ्या फेजेसमधून जात असते. तर फार इम्पॉर्टंट आहे कुठल्याही पॉईंटला तुम्ही कोणत्या स्टेजला आहे, तुमची टीम कोणत्या स्टेजला आहे ते जाणून समजून तुम्हाला कसं वागायचं त्यावरती यावं लागेल. सगळ्यात पहिले आपण बघूया फॉर्मिंगची स्टेज काय असते. फॉर्मिंगची स्टेज म्हणजे ज्यावेळेस टीम तयार होते, अनाऊन्स होते, नॉमिनेट होते, त्यावेळेसचं स्टेज आहे. फॉर्मेशन आहे, बरोबर आहे, बनती आहे टीम. ह्या स्टेजला सगळे लोक एकमेकांसोबत नवीन असतात. नवीन असल्यामुळे थोडेसे ते अनकम्फर्टेबल असतात. आपले रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी समजून घेण्याचा प्रयत्न करत असतात. थोडेसे आतमधून इन्सिक्युअर असतात. त्यांना माहीत नसतं की आता ही टीम मला एक्सेप्ट करेल का नाही करेल. थोडं कन्फ्युजनही असतं, माझा रोल काय असेल, माझं डेजिग्नेशन काय असेल. कॉन्फिडन्सची कमीसुद्धा तुम्हाला बघायला मिळते. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट मेरा रोल क्या होगा, म्हणजे माझं काम नेमकं काय असेल, माझ्या अंडरमध्ये कोण असेल, माझ्या वरती कोण असेल आणि मला लोक एक्सेप्ट करतील का नाही. तर ह्या स्टेजमध्ये जर तुमची टीम असेल तर तुमचा रोल काय असला पाहिजे, तुम्ही कसं वागलं पाहिजे. ह्या स्पेसिफिक फॉर्मेशनच्या स्टेजमध्ये तुमचं काम आहे प्रॉपर इंडक्शन घ्या. टीम तुमची बनलेली आहे, त्या टीमला बसवा, त्यांना डिरेक्ट करा, गोल सांगा आणि प्रॉपर डिरेक्शन द्या. तुम्ही त्यांचं प्रॉपर इंडक्शन करा. दुसरं, क्लिअर ऑन बोर्डिंग होणं गरजेचं आहे. टीमला ज्यावेळेस तुम्ही हायर केलेलं आहे, त्यांना आता आतमध्ये घेतलेलं आहे, क्लिअर कट कम्युनिकेशन पाहिजे, डॉक्युमेंटेशन क्लिअर पाहिजे, रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी क्लिअर पाहिजे, सगळं काही क्लिअर ऑन बोर्डिंग होणं गरजेचं आहे. तिसरं, आईस ब्रेकर किंवा अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज घ्या. त्यांना कुठेतरी डिनरला घेऊन जा आणि सांगा आता नवीन प्रोजेक्ट आपण चालू करतो आहे. आईस ब्रेकिंगमुळे थोडेसे ते एकमेकांसोबत कम्फर्टेबल होतील. त्यांना एकमेकांना समजून घेण्याचा चान्स द्या. लेट देम नो ईच अदर. ओके, ही फॉर्मिंगची स्टेज मी तुम्हाला सांगतो आहे. आणि त्यानंतर कम्युनिकेट करा, आपण का इथे आपल्याला हायर केलेलं आहे, आपला रोल काय आहे, वाय क्लिअर करा. वाय वी ऑल आर हिअर. टीमचं गोल प्रॉपरली डिफाईन करा, फार इम्पॉर्टंट आहे. तर ही झाली तुमची पहिली स्टेज, फॉर्मेशन. त्यानंतर आपण दुसऱ्या ह्याच्यावरती येऊया, स्टॉमिंग. स्टॉमिंगमध्ये काय होतं, एकदा का सगळे कम्फर्टेबल पोझिशनला आले, एकदा का सगळे एकमेकांना ओळखायला चालू झाले की मग चालू होतात कॉन्फ्लिक्ट्स, मग चालू होतात भांडणं आणि मग चालू होतं पॉवर स्ट्रगल की मी तुझ्यापेक्षा मोठा का तू माझ्यापेक्षा मोठा, कोण छोटं कोण मोठं, इगो प्रॉब्लेम्स आणि सगळ्यात
मेजरली मी तुम्हाला सांगतो, मेजॉरिटी ऑफ द टीम ह्या स्टॉर्मिंग फेजमध्ये फसून जातात, अडकून जातात आणि टीम डिस्ट्रॉय होऊन जाते. परत ते फॉर्मेशन स्टेजला येतात, परत ती टीम तयार करतात आणि आपल्याला सातत्याने वाटत असतं प्रोडक्टिव्हिटी का नाही आहे, रिझल्ट का नाही आहे. अहो, तुम्ही स्टॉर्मिंगच्या स्टेजमध्येच फसलेला आहात, इथे कॉन्फ्लिक्टच्या स्टेजमध्ये फसलेला आहात, इथे इगो क्लॅशेस सुरू झालेले आहेत. ह्या स्टेजमध्ये जर तुमची टीम असेल तर तुमचा रोल काय असला पाहिजे? तुम्ही ओपन फोरम्स चालू करा. मन की बात नावाचा कॉन्सेप्ट मी माझ्या ऑफिसमध्ये चालू केला होता. आम्ही सगळे बसायचो आणि ओपनली डिस्कस करायचो की नेमका प्रॉब्लेम कोणाचा काय आहे. फ्रँकनेस कल्चर इम्बाईब करा. अरे तू बिंदास सांग, तुला काही होणार नाही, तुला बॅकफायर होणार नाही. फ्रँकनेस कल्चरमुळे ते ओपन अप होतील. ओपन अप केल्याने ते त्यांचे कन्सर्न्स सांगतील. डिस्कशन्स करा मित्रांनो, मन की बात करा. कन्स्ट्रक्टिव्ह डिबेट्स ठेवा ना. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली त्यांना सांगा फीडबॅक कसे द्यायचे आणि कसे घ्यायचे. मुळात हे टीमला माहितीच नसतं. फीडबॅक गिविंगची टेक्निक शिकवा. फीडबॅक कसे घ्यायची, फीडबॅक द्यायची तुम्हाला माहीत नसेल तर फीडबॅक अविनाश चाटे नावाने यूट्यूबला सर्च करा. याच्यावरती माझे 2-3 व्हिडिओज ऑलरेडी आहेत. तर फीडबॅक कसे द्यायचे, कसे घ्यायचे हे शिकवल्यानंतर त्यांना समजेल. ह्या स्टेजमध्ये कन्सर्न्स ओपन अप होतील, फीडबॅक एक्सेप्ट करायला लागतील. त्यांना समजेल मला क्रिटिसाइज नाहीत करत आहे, माझ्या भल्यासाठी मला सांगतायत माझे लीडर. आणि हे सगळं झाल्यानंतर तुमची नेक्स्ट स्टेज येते. स्टॉर्मिंगमधून जशी तुमची टीम क्रॉस होते, थोडंसं इव्हॉल्युशन व्हायला चालू होतं, थोडीशी टीम तुमची सिरियस व्हायला चालू होते आणि त्यानंतर नॉर्मिंगच्या स्टेजमध्ये तुमची टीम येते. नॉर्मिंग म्हणजे काय बरं? नॉर्मिंग म्हणजे नॉर्मलायझेशन. सगळं काही नॉर्मल होतं आहे. आता सगळे एकमेकांना समजायला लागतात, आपले आपले रोल्स डिफाईन त्यांना झालेले असतात. एकमेकांवरचा ट्रस्ट डेव्हलप होताना तुम्हाला दिसतो. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली ह्या स्टेजमध्ये बऱ्याचदा असं होतं बरं की रोल्स अजूनही तेवढे क्लिअर नसतात. सगळे मिक्स करतात काम. म्हणजे एक काम दिलं आहे ते प्रायोरिटी सोडून ते दुसरं काम करत बसतात आणि ह्याचं काम तो, त्याचं काम तो, आणि त्यांना वाटतं हे टीम बिल्डिंग. अहो, टीम बिल्डिंग नाही आहे, तुम्ही मिक्स करतायत कामं. तर इथे नॉर्मिंगच्या प्रोसेसमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे तुम्ही प्रॉपरली एरियाज डिफाईन करून द्या. त्यांना प्रॉपरली सांगा की नॉर्मिंगमध्ये जर तुम्ही एकमेकांचे कामं करतायत करा, पण आधी तुम्हाला दिलेलं काम जे आहे ते तुम्ही करा. तुमचा रोल इथे असला पाहिजे क्लिअर कट कम्युनिकेशन. रोखठोक बोलणं तुम्ही शिका. मीटिंग्स घ्या, प्रॉपर फीडबॅक लूप तयार करा, फीडबॅक्स एकमेकांना द्या. आणि आधीच्या स्टेजमध्ये तुम्ही शिकवलंच आहे त्यांना फीडबॅक द्यायचा कसा, फीडबॅक घ्यायचा कसा. ह्या स्टेजला तुमचं डेलिगेशन फार इम्पॉर्टंट. तुम्ही कामांना कसं डेलिगेट करतात. तुम्हाला डेलिगेशन येत नसेल तर परत एकदा डेलिगेशन अविनाश चाटे नावाने सर्च करा. माझा एक व्हिडिओ ऑलरेडी डेलिगेशनवरती आहे. डेलिगेशन करा, आयडेंटिफाय करा कुणाची काय स्ट्रेंथ आहे, कुणाची काय विकनेस आहे. त्या स्ट्रेंथनुसार, त्या विकनेसनुसार त्याला कामं देण्याचा प्रयत्न करा. आणि अशा पद्धतीने तुम्ही नॉर्मिंगच्या स्टेजवरनं तुमच्या चौथ्या स्टेजला म्हणजे की परफॉर्मिंगच्या स्टेजला जातात. इथे परफॉर्मिंग स्टेजला सगळे अलाईन झालेलं असतं, मस्तपैकी सगळं सिंक झालेलं असतं आणि सगळे फुल्ली फंक्शनल टीम असते. सेल्स धडाधड होत असतो, रिक्रुटमेंट जबरदस्त होत असते, कस्टमर हॅपी 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 एक्सेलंट असते, सगळे आनंदित असतात. पण इथे एक चूक बरेच टीम लीडर्स करतात, टीम मेंबर्स करतात आणि ती चूक म्हणजे अजम्पशन करणं की अब सब कुछ सेट हो गया आहे. निवांत होऊन जातात की आता सगळं व्यवस्थित चालू आहे. आणि अशाच वेळेस भूकंप येतो, अशाच वेळेस इनोव्हेशनची कमी येते, अशा वेळेस एक कॉम्पिटिटर तुमच्या मागून पुढे जातो, कारण एक अजम्पशन आलेलं असतं की अब तो सब कुछ सेट है. तर इथं सातत्याने रियालिटी चेक करणं गरजेचं आहे की आपण जे करतोय त्यात इनोव्हेशन करण्याची गरज आहे का, इम्प्रूव्हमेंट करण्याची गरज आहे का. सातत्याने तुम्ही ते करा. आणि त्यानंतर ॲडजर्न स्टेजला तुमची टीम येते ज्यावेळेस प्रोजेक्ट संपतो आणि प्रोजेक्ट संपल्यानंतर सगळे आपले आपले अनुभव शेअर करतात. ह्याला ॲडजर्न स्टेज असं म्हणतात. ह्या स्टेजमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे की काय चुका झाल्यात, काय चांगलं झालं आहे त्यांना ॲप्रिशिएट करा, त्यांना मेडल्स द्या, सर्टिफिकेट्स द्या, ॲप्रिशिएट करा. प्लस कोण चुकलं आहे ते पण तिथे समोर आणण्याचा प्रयत्न करा. कारण परत एकदा आपण फॉर्मेशनच्या स्टेजला जाणार आहोत, कारण परत एकदा नवीन प्रोजेक्ट हातात घेणार आहोत, परत एकदा नवीन टार्गेट असणार आहे पुढच्या महिन्यामध्ये. आणि तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे सातत्याने की हे काही डेस्टिनेशन नाही आहे. आपण काही परफॉर्मिंग स्टेजला कधीच पोचणार नाही आहे. आपण रोज कधी पुढे असू, कधी परफॉर्मिंगमध्ये असू, कधी परत नॉर्मिंगच्या स्टेजला येऊन जाऊ, कधी 2-4 लोक सोडून गेले की परत फॉर्मिंगच्या स्टेजला येऊन जाऊ. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की कोणत्या फेजमध्ये आहे बघणं आणि त्या फेजमधून दुसऱ्या फेजमध्ये जाताना, तिसऱ्या फेजमधून परत दुसऱ्या फेजमध्ये येताना तुमचा रोल, तुम्ही कसं वागायचं. आठवतं ना मी काय बोललो, जसं लहान बाळ मोठं मोठं होत असतं, आपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्याला ट्रीट करत असतो, वेगळ्या पद्धतीने एखादा कॉन्सेप्ट सांगत असतो. त्या पद्धतीने तो कॉन्सेप्ट सांगा आणि मग त्यानंतर
तुम्हाला कळेल कोणत्या स्टेजमध्ये आहेत, रिॲक्ट कसं करायचं, ॲक्ट कसं करायचं. आणि टकमन्सचा जो स्टेज आहे तो स्टेज एकदा तुम्हाला समजला की तुमची टीम बनण्यासाठी मदत होते. 2 टूल्स आपण बघितलेत, पहिला 2 पिझ्झा रूल आणि आता टकमनचे स्टेजेस. येणाऱ्या व्हिडिओमध्ये असेच वेगळे टूल, युनिक टूल्स मी तुम्हाला शिकवणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. मराठीत व्हिडिओ बनवतो मित्रांनो, मराठीत अशा प्रकारचे व्हिडिओज फार कमी असतील यूट्यूबवरती. आणि अशाच प्रकारचा इन्फॉर्मेटिव्ह कॉन्टेंट तुम्हाला आवडत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा तुम्हाला व्हिडिओज कसे वाटत आहेत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आय एम सायनिंग ऑफ. थँक्यू. जय हिंद.